आम्ही सगळी तेज हरपलेली माणसं आहोत. आमच्यातलं जे तेज आहे ना हरपलेलं आहे. आमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर समोरच्याला अगदी प्रसन्न वाटावं ही अपेक्षा समोरच्याची असते. परंतु असं होतं का हो? आई आपल्या बाळाला सजवते, त्याला आंघोळ घालते, त्याला पावडर लावते, सगळं काही त्या क्रिया करत असते. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला काजळ लावत असते. आणि एक ते काजळ लावल्यानंतर हलकासा एक टिपका त्याच्या इथे ठेवत असते, त्याच्या पायाला लावत असते. कशासाठी? तर त्याला कुणाची नजर लागू नये ही अपेक्षा त्या आईची असते. मग नजर लागणं म्हणजे नेमकं काय होणं? एखाद्या उदास नजरेने त्या बाळाला बघितल्यानंतर त्याला ताप येईल, त्याची तब्येत खराब होईल. आणि ती उदास नजर त्याच्यावर पडू नये, आणि ती उदासीनता आपल्यातली जावी यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला त्या भगवंताला ते मागणं मागावं लागेल. हे देवा, तुझ्याजवळ जे तेज आहे ना ते तेज तू आम्हाला दे. तव तेजया तिमिरात दे आता, नवचेतना विश्वास दे आता. तव तेजया तिमिरात दे आता, नवचेतना विश्वास दे आता. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे. नंद नंदना रे मोहना मोहना, नंद नंदना रे मोहना. या तेज हरपलेल्या माणसाला तो अहंकार येतो की बघा मी किती श्रेष्ठ आहे, मी केवढा बंगला बांधला, माझ्यासारखा बंगला कोणीच नाही बांधू शकतो, गावात नाही कुणाचा बंगला. असा तो अहंकार आमच्या मनामध्ये प्रवेश करत असतो. परंतु लक्षात घ्या, आपण फक्त बावल्या आहोत आणि आपला जो सूत्रधार आहे ना तो जगाचा मालक आहे. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार. घे बालका सांभाळून आता, तव चेतना विश्वास दे आता. घे बालका सांभाळून आता, नवचेतना विश्वास दे आता.
कृपा सिंधू तू नंदलाला रे नंद नंदना रे मोहना मोहना नंद नंदना रे मोहना मोहना नंद नंदना रे मोहना. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज श्री क्षेत्र डोमेग्रामला आहे आणि स्वामींच्या जवळ पद्मनाभी नावाचा एक मुलगा आहे. बाईसांनी त्याला सांगितलं की म्हटलं हे कपडे घे बाबांचे आणि हे कपडे नदीवर जाऊन त्यांना धुवून आण. आता त्याने ते कपडे घेतलेले नदीवर गेलेला आहे आणि कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेला असताना त्या ठिकाणी एक अन्य संन्यासी एक अन्य मुलगा छोटासा त्याच्या बरोबरीचा तोही त्या ठिकाणी आलेला आहे. आणि याची आणि त्याची ओळख होते. हा त्याला विचारतो म्हटलं आपलं नाव काय. ते म्हटलं आपला परिचय काय. तो म्हणतो की मी श्री चांगदेव राऊळ महाराजांचा शिष्य आहे. याने आपला परिचय दिला. आता याने त्याला विचारलं की म्हटलं आपण कोणाचे शिष्य आहात. त्यावेळेस तो म्हणतो की मी परमाणु अनुभव देवाचा शिष्य आहे. असं म्हटल्यानंतर हा म्हणतो परमाणु अनुभव देव म्हणजे अणु रेणू परमाणु म्हणजे तुमच्या गुरुला परमाणु इतकाच अनुभव आहे जास्त अनुभव नाही. असं म्हटल्यानंतर काहीच म्हणत नाही. त्याला वाईट वाटतं की आपल्या गुरुजींची काय केली बिना पाण्याने षष्टी केली निंदा केली. त्याला वाईट वाटतं. आता तो निघून जातो आणि हाही राजमठाकडे येतो. आता तो शिष्य आपल्या गुरूंच्या मठात गेला. त्याचा उतरलेला चेहरा बघून त्या गुरुजींनी त्याला विचारलं की म्हटले बाळा आज तू कपडे धुवायला गेला होतास असं काय घडलं तू का नाराज आहेस. त्यावेळेस त्याने सांगितलं की म्हटले गुरुजी मी कपडे धुण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी एक मुलगा आला होता. तोही कपडे धुण्यासाठी आला होता. मी त्याला विचारलं की तुम्ही कुणाचे शिष्य आहात. त्याने सांगितलं की मी श्री चांगदेव राऊळांचा शिष्य आहे. आणि त्याने मला विचारलं की आपण कोणाचे शिष्य आहात. त्यावेळेस मी सांगितलं की मी परमाणु अनुभव देवाचा म्हणजे आपला शिष्य आहे. त्यावेळेस तो म्हणतो की अणुरेणू परमाणु म्हणजे तुमच्या गुरुजींना परमाणु इतकाच अनुभव आहे जास्त अनुभव नाही. असं ऐकल्यानंतर त्या परमाणु अनुभव देवाला फार वाईट वाटलं. ते म्हणतात जाऊ दे श्री चांगदेव राऊळ महाराजांचे ते शिष्य आहेत ते आपल्याला असंच बोलतील. सर्वज्ञ ओट्यावर बसलेले आहेत. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणकार असलेल्या परमेश्वराला त्या गोष्टीची जाणीव झाली आणि भगवंत बाईसाला म्हणतात की बाई कवाडे घाला दरवाजा बंद करा. बाईसा म्हणते की बाबा पद्मनाभी कपडे धुण्यासाठी गेलेला आहे. तो आता येईलच आणि तुम्ही दरवाजे बंद करण्यासाठी का सांगतायत. त्यावेळेस स्वामी म्हणतात की बाई हा प्राणिया एकाचे चैतन्य पळून आला असेल. आता येथून याची मुख न पाहिजे. तो पद्मनाभी प्राणिया एकाचे म्हणजे परमाणु अनुभव देवाचे चैतन्य म्हणजे अंतःकरण दुखून आलेलं आहे आणि आम्हाला त्याचं तोंड बघायची इच्छा नाहीये आणि म्हणून तुम्ही त्याला आत घेऊ नका दरवाजा बंद करा. आता तो दरवाजा जवळ येतो. दरवाजा ठोकवतो. बाईसा बाईसा म्हणतो. बाई म्हणतात की बाळा तू ज्या साधूची निंदा करून आलास ना ज्या संन्याशाची तू निंदा केलीस ना त्या साधूची अंगाला शेण माती लावून माफी माग तरच स्वामी तुला स्वीकारतील.
केलेल्या क्रियेचा पश्चाताप झाला. आता हा तो परमाणु अनुभव देवाकडे जातो आणि त्यांना घडलेला सगळा विषय सांगतो आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे स्वामींची शिकवण अशी नाहीये. स्वामींची शिकवण त्यांच्या लक्षात आली आणि आता तसाच अंगाला शेण माती लावलेला पद्मनाभी त्याला घेऊन परमाणु अनुभव देव हे स्वामींजवळ येतात आणि स्वामींना म्हणतात की जीजी याचा स्वीकार करावा, याला आपण माझं म्हणून ठेवावं. आणि त्यावेळेस स्वामी त्याला माफ करतात. चुके वाट ज्याची त्याला तू आधार, चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार, चुके वाट ज्याची त्याला तू आधार, आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार, हे बालका सांभाळून आता नवचेतना विश्वास दे आता, हे बालका सांभाळून आता नवचेतना विश्वास दे आता. दीनबंधू तू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे, दीनबंधू गोपाला रे, कृपा सिंधू तू नंदलाला रे, नंद नंदना रे मोहना.